नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विंडोज 10च्या बूटेबल पेनड्राईव्ह रिफ्यूज वापरून कसा बनवायचा। जर तुमच्याकडे पेनड्राईव्ह विंडोज 10 आयसो फाईल आणि रिफ्यूज असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्टेप 1। तर मित्रांनो, सुरू करण्याआधी आपल्याला 3 गोष्टी लागतील। किमान 8 GB ची पेनड्राईव्ह, विंडोज 10 आयसो फाईल आणि रिफ्यूज सॉफ्टवेअर। हे सगळे जर तयार असेल तर चला पुढची स्टेप करूया। सर्वात आधी तुमचा पेनड्राईव्ह कॉम्प्युटरमध्ये इन्सर्ट करा। लक्षात ठेवा, पेनड्राईव्हमध्ये सगळा डेटा डिलीट होणार आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट डेटा आधी बॅकअप घ्या। नंतर आता मित्रांनो, रिफ्यूज सॉफ्टवेअर ओपन करा। रिफ्यूज ओपन झाल्यावर वरती डिव्हाइसमध्ये तुमचा पेनड्राईव्ह ऑटोमॅटिक दिसेल। आता बूट सिलेक्शन या ऑप्शनमध्ये सिलेक्टवर क्लिक करा। तुमचा कॉम्प्युटरमधून विंडोज 10 आयसो फाईल सिलेक्ट करा आणि ओपनवर क्लिक करा। आता हा स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुमचा कॉम्प्युटर न्यू UEFI सिस्टीम असेल, पार्टिशन स्कीम GPT ठेवा। जर कॉम्प्युटर ओल्ड म्हणजे बायोस सिस्टीमवर असेल तर पार्टिशन स्कीम MBR ठेवा। टार्गेट सिस्टीम ऑप्शन ऑटोमॅटिकली सेट होईल। त्यानंतर फाईल सिस्टीममध्ये NTFS किंवा FAT32 डिफॉल्ट ठेवा। व्हॉल्यूम लेबलमध्ये विंडोज 10 असंच राहू द्या। नंतर सगळे सेट झाल्यावर स्टार्ट बटनवर क्लिक करा। एक वॉर्निंग मेसेज येईल, पेनड्राईव्ह फॉर्मॅट होणार आहे, त्यावर तुम्ही ओके करा। आता मित्रांनो, थोडा वेळ लागेल। प्रोसेस कंप्लीट झाल्यावर खाली रेडी असा मेसेज दिसेल।